कारण मी जी लाईफ जगते त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेला वारंवार असं म्हणते की आपल्याला हे आपण मनाने चॉईस केलेलं काम आहे ते आपल्याला करणं आहे आणि हे शिवाय आवडीचं आहे, आपलं पॅशन आहे, त्यामुळे आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. मग इतकं काम मला आहे हे रडत करण्यापेक्षा रडत सांगण्यापेक्षा हसून सांगा आणि हसून करा ना. त्यामुळे तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट येईल, काम करण्यामध्ये मजा येईल आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर जे समाधान आहे ते सुख अनुभवता येईल. सो तुम्ही सुद्धा अशा गोष्टी नक्की जे लोक म्हणतात की हे काम खरंच खूप सोपं आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ. तर खरं सांगते ताईंनो की आज मान पाठ कंबर एक झालेली आहे. सकाळपासून शॉपवरती आहे आणि रेग्युलरमध्ये हे रुटीन चालू आहे. नागपंचमी झाली आणि जो कामाचा लोड वाढला, रक्षाबंधन येत आहे, त्यानंतर सगळे सण चालू होणार आहेत. सो श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी होऊन गेलेला आहे आणि कामाची लगबग वाढलेली आहे. जरा पावसामध्ये निवांत होतं त्याच्यामुळे क्लायंट वगैरे यायचे नाही जास्त, जे कोणी यायचे ते कॉल करून यायचे. आणि आत्ता कंडिशन अशी आहे की हाताखाली कारागीर सुद्धा येणं झालेत, काही ना काही कारणास्तव ते सुद्धा सुट्टीवरती आहेत. कोणाचं लहान लेकरू आजारी आहे, कोणाकडे पाहुणे आहेत, कोणाला खूप लांब पडते, काही प्रत्येकाचे रिझन आहेत आपापले पर्सनली. तर मी सकाळपासून शॉपवरती आहे. कटिंग झालेलं आहे, बरंच शिवून झालेलं आहे. कटिंग शिवून मला सुद्धा वैताग आलेला आहे. म्हणलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारू. आत्ता हे एक ब्लाऊज मी फिटिंग केलं कारण कंटिन्यू मी बराच वेळ झालं बसलेली आहे. तुम्हाला सुद्धा मी सांगते की हे काम करताना तुम्हाला कमरेचा किंवा मानेचा पाठणीचा त्रास होत असेल तर आधीमध्ये ब्रेक घ्या उठा. हो तसं मीही ब्रेक घेतलेलाच आहे कारण तुम्हाला सांगते मी करत नाही असा भाग नाही, मी सुद्धा ते रूल्स फॉलो करते. कारण तब्येत सांभाळायची असेल तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. तर आता हे चिकन वर्कचं ब्लाऊज होतं, हे साडीवर आता फॅशन आलेली आहे चिकन वर्कच्या ब्लाऊजची. ते ब्लाऊज मी आता हे शिवून फिटिंग करून झालेलं आहे आणि त्याचसोबत इथे अजून मी ब्लाऊज काही शिवलेले आहेत दिवसभर. हे तर मापाचं ब्लाऊज आहे, हे बघा. हे एका क्लायंटचं ब्लाऊज आहे, हे एका क्लायंटचं ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज हे ह्याच क्लायंटचं आहे. 2 हे झाले, हे तिसरं आहे, हे चौथं ब्लाऊज आहे. 4 ब्लाऊज मी ते शिवून झालेले आहेत. त्याच्या अगोदर मी ही 4 ब्लाऊज कटिंग केली होती, ती शिवून झालेली आहेत. आणि हे शिवायच्या पहिलं, हे ब्लाऊज शिवायच्या पहिलं मी उठले होते कटिंगला आणि त्यानंतर पुन्हा हे 4 ब्लाऊज आहे ते कटिंग झाले. 4ही अस्तरचे आहेत, पण 2 साडीवरचे आहेत आणि 2 हे नॉर्मली आपण ब्लाऊज पीस घेतो तसे घेऊन शिवलेले आहेत. हे झाले 4 ब्लाऊज जे कटिंग करून रेडी आहेत. आणि एवढं होऊन संपत नाही तर माझ्या पाठीमागे अजून या क्लायंटचे खूप ब्लाऊज आहेत. तर हे सुद्धा अजून 4 ब्लाऊज आहे इथे, 2, 3 आणि 4. हे 4 ब्लाऊज अजून इथे बाकी आहे जी कटिंग करायचे आहेत. कारण हे 2 जसे मी हे 2 ब्लाऊज पीस आहे म्हटलं तसेच हे 2 ब्लाऊज पीस आहेत, ब्लॅक आणि सिल्वर आणि रेड आणि गोल्डनमध्ये. आणि हे वाईन कलरमध्ये ब्लाऊज पीस आहेत जे त्यांनी 1-1 मीटरचे ब्लाऊज पीस आणले होते साडीवरती. आणि त्यातले आता हे 4 ब्लाऊज माझे जे आहेत ते अजून कटिंग करायचे आहेत. हा साडीतला पीस आहे आणि हा साडीसाठी त्यांनी आणलेला ब्रॉकेटचा पीस आहे. हे 4 अजून कटिंग करायचे. तर तुम्ही म्हणाल एवढे ब्लाऊज एकाच क्लायंटचे कसे? तर हो, आपले जे क्लायंट आहेत ते खूप वर्षे आपले रेग्युलरचे क्लायंट आहेत. जसं माझं शॉप झालं तसं 10-11 वर्ष झाली. तर त्या आपल्याकडे आल्या की प्रत्येक 2 महिने 3 महिने गॅप घेतात आणि आल्या की 9-10 साड्या किंवा 12 ते 14 साड्या, 15 कधी साड्या असतात. तर त्या एवढ्या सगळ्या साड्या आणतात आणि एवढे ब्लाऊज आणतात. त्यांच्यासुद्धा ॲक्च्युली मिस्टर वैतागतात की एकदम एवढं का आणते, थोडं आणत जा 2-2 महिन्यांनी किंवा महिन्याला 2-2, 3-3 साड्या ठेवत जा. आता एवढ्या साड्या करतात काय? तर त्यांच्याकडे रेग्युलर साड्याच वापरतात आणि सारखं त्यांचं गावी जाणं येणं असल्यामुळं त्यांना साड्या फार लागतात. तर हे 4 ब्लाऊज अजून मला कटिंग करायचे आहेत. हे 4 जे शिवून झालेले आहेत त्याच्यासाठी हुकलूक करायचे आहेत. त्यातला अर्जंटचं जर ब्लाऊज आलं क्लायंट न्यायला तर हे हिरवेवाले 2 आहेत ते मला हुकलूक करावे लागतील. आणि ह्या ब्लाऊजातले ऑलरेडी 5 ब्लाऊज म्हणजे शिवून झालेले आहेत. तर हे शेवटी राहिलं होतं तर हे आज शिवून झालेलं आहे. कारण एक हे ब्लाऊज संपलं की बाकी त्या क्लायंटचे तयार हँगवेल ब्लाऊज आहेत 5 जे आहेत ते रेडी होतील, म्हणून हे अगोदर शिवून घेतलं. हे 3 शिवून घेतलेले आहेत. आणि आता मला जाम कंटाळा आलेला आहे. तुम्ही बघतच असाल की खरंच कंटाळवाणं काम कधी वाटतं. तर खरंच खूप कंटाळा येतो हे काम कंटिन्यू केल्याने.
कारण बऱ्याच वेळेला आपल्या ज्या ताई आहेत त्या खूप साऱ्या कमेंट येतात की हो ताई तुम्ही एवढी शिलाई घेता, की हो ताई तुमच्याकडे एवढी शिलाई आहे, आमच्याकडे एवढी शिलाई नाही. तर त्या ताईंना मी सांगू इच्छितो तुम्ही ज्या एरियात राहतात आहे त्या एरियाप्रमाणे तुम्हाला शिलाई मिळणार आहे. मी शिलाई जास्त घेते म्हणून तुम्हाला मिळणार नाही, किंवा तुम्ही कमी घेता म्हणून मला ती कमी घेऊन चालणार नाही. शेवटी मी सिटी एरियामध्ये राहते, माझ्याकडे शॉपचं रेंट आहे, माझ्याकडे कारागिरांचे सगळ्या पेमेंट वगैरे असतात, मला मशीन किंवा शॉपचं भाडं देऊन लाईट बिल असतं, मेंटेनन्स असतात किंवा इतर खर्च असतात, आणि त्यातून मला कारागीर सगळ्या प्रकारच्या साड्यांपासून ब्लाऊजपासून जोडून देऊन हातशिल्यापासून सगळे व्यवहार भागून जे काही मला मटेरियलला यूज होतात, पैसे लागतात, ते सगळे कट होऊन शेवटी माझ्या हातामध्ये पैसे पडतात. म्हणजे मला माझा पगार हा त्यातून काढावाच लागतो. त्यासाठी आमच्याकडे रेट वेगळे आहेत. आणि शिवाय क्वालिटी मॅटर करते. क्वालिटी जेव्हा तुम्ही चांगली द्याल आणि सिटी एरियामध्ये तुमचं जर शॉप असेल तर नक्कीच तुम्हाला रेट तुम्हाला जसे हवेत तसे किंवा त्या एरियामध्ये हाय रेट असतात तसे तुम्हाला मिळणार आहे. तर खूप दिवस झालं बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की तुमचं रुटीन दाखवा, शेड्यूल दाखवा. पण पावसामुळे सध्या रुटीन थोडंसं इकडे तिकडे होतं, जास्त ऑर्डर होत्या पण यासारख्या ऑर्डर नव्हत्या. फंक्शन झाली की ऑर्डर भन्नाट चालू होतात, सुसाट चालू होतात, कारण सण सगळे येतात आणि हे सगळे सण म्हणजे साड्या आहे. गणपती, गौरी गणपती आहे, दसरा येतो, 9 दिवसाच्या 9 साड्या, 9 कलर असतात. शिवाय दिवाळी येतेच आहे त्याच्या मागोमाग. त्यानंतर सगळे सण चालूच होतात, इकडे तिकडे लग्नाचे मुहूर्त वगैरे दिवाळी झाली की असते. सो आता आमचा पुन्हा एकदा सीझन चालू झालेला आहे. तर सध्या मी नवीन कारागिरांच्या सुद्धा शोधात आहे, कारण काय हे आहेत ते कारागीर आहेतच माझे, पण सीझन असल्यानंतर एकाचा टाईम मॅनेज नाही झालं तर ते दुसरं कोणीतरी असेल तिथे मला रिप्लेसमेंट तर खूप जरा मला आणि मला ते खरंच मदत होईल त्या गोष्टीची. तर आता शिवून झालेला आहे, मानबीन जाम दुखतीये, थोडासा चहा हवा होता पण बाहेरचा चहा घेतला की मग पुन्हा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम चालू होतो. सो बाहेरचा चहा मी खूप कमी घेते, अगदीच एमर्जन्सीमध्ये, दिवाळीमध्ये वगैरे, किंवा ज्या दिवशी मला घरी जायलाच मिळत नाही त्या दिवशी मी बाहेरचा चहा घेते. तर आता वाजलेले आहेत बघा 6:45 वाजलेले आहेत आणि पुन्हा मला आता हे ब्लाऊज जे राहिलेले आहेत माझ्या इकडे, हे 4 ब्लाऊज कटिंग केलेले आहेत, कटिंग करायचे आहेत. हे 4 ब्लाऊज मागे ठेवून देते आणि हे ब्लाऊज कटिंग करते. म्हणजे माझं सुद्धा बैठक काम बराच वेळ झालेलं आहे, ते थोडंसं उभं राहून मला आता हे कटिंग करावं लागेल, त्यामुळे थोडंसं मला सुद्धा रिलॅक्स होईल. आणि त्यानंतर हे कटिंग झालं की मग हे ब्लाऊज जे कटिंग केलेले आहेत ती मी इथे शिवायला घेणार आहे. आता कारागीर जोडायला असते तेव्हा खरंच मदत होते, कारागीर असल्यानंतर ती जोडून देते, मी शिवून घेते पटपट. म्हणजे मी कटिंग करते, ती जोडते, मी जोडलेली ब्लाऊज शिवून घेते आणि दुसऱ्या कारागीरकडे हात शिवून देते. अशी रुटीनमध्ये कामं चालू असतात एकामागे एक. पण जेव्हा कुणीच नसतं हाताखाली तेव्हा मात्र माझी फार धावपळ होते. आणि तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहीत असेल, जर तुम्ही हा व्यवसाय किंवा तुम्ही हे शिलाईचं काम करत असाल तर. आज आहे श्रावणी सोमवार, त्यात उपवास आहे. सो सकाळी शाबूची खिचडी केली होती पण ती सुद्धा खाऊ वाटली नाही, थोडीफार खाल्ली, कारण उपाशी राहून पण चालणार नाही, कारण शाबू वगैरे नको वाटतात, नंतर त्याचा त्रास होतो. शॉपवरती कंटिन्यू आहे. तर तुमच्याकडे शॉप असेल तर तुमचं रुटीन कसं आहे, तुम्ही हे काम करत असाल तर घर सांभाळून कसं करता हे सुद्धा मला ऐकायला नक्कीच आवडेल. तसं कमेंट सेक्शनला कमेंट करत जा. हे जे ब्लाऊज आहे, आता हे जे ब्लाऊज तुम्हाला मी सांगते, ह्या ब्लाऊजचं तुम्हाला मी माप सांगते. हे ब्लाऊजची उंची आहे, कारण बऱ्याच वेळेला मोठी साईज काय आहे, कटिंग कसं केलं, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज किंवा 1 टक्स, इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळे व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत. एव्हाना ब्लाऊज फिटिंग कसं करायचं, ब्लाऊज कटिंग केल्यानंतर प्रॉपर जोडायचं कसं, जोडल्यानंतर ते शिवायचं कसं, बाहीचे कट कसे द्यायचे, किंवा बाहीचं जे मार्जिन असतं म्हणजे तिथला जो आर्महोलचा शिलाई जी असते ती परफेक्ट येत नाही, किंवा हे फिटिंगची शिलाई नीट येत नाही, टीप इकडं तिकडे येते, तर ते सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत अगदी सविस्तररित्या. शिवाय क्लायंट कसं हँडल करायचं, क्लायंटला कसं कन्व्हिन्स करायचं, क्लायंटला आपल्या गोष्टी कशा सांगायच्या, कशा पाठवायच्या, बिझनेसमध्ये कशा गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत, त्या सगळ्या टॉपिकवरती आपले व्हिडिओ आलेले आहेत. तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्कीच पहा. तर आपण कुठे होतो, हे ब्लाऊज जे आहे ह्याचं माप बघणार आहोत. 4 टक्स ब्लाऊज आहेत. ही एकाच क्लायंटची किती ब्लाऊज आहे माहिती आहे, 4, 5 आणि ही 4, अशी 9 ब्लाऊज एकाच क्लायंटचे आहेत. आणि जवळजवळ 10-11 साड्या आहेत, कारण एकाच साडीवरती 2 साड्यांवरती एक ब्लाऊज मॅच होतं, त्याच्यामुळे त्यांनी एखाद दुसरं ब्लाऊज कमी केलं होतं, त्यामुळे नको शिवायला. तर 10-11 साड्या आणि 9 ब्लाऊज एकाच क्लायंटचे, तेही अस्तरचे ब्लाऊज आहेत. सो ते मला त्याचं डेडलाईन जे आहे ते उद्या संध्याकाळी आहे. आज आहे 12 तारीख आणि 13 तारखेला संध्याकाळी मला ते ब्लाऊज द्यायचे आहे. तर तुम्ही म्हणाल की एवढी जर तुमच्याकडे ऑर्डर होती तर अगोदर काही कंप्लीट केली नाही, त्याचं एक कारण सांगते. या अगोदर सुद्धा ऑर्डर होत्या,
15 गोष्ट तोंडावरती आलेल्या आहेत, त्या ऑर्डर घेतलेल्या आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा माझ्याकडे ऑर्डर होत्या, त्यासुद्धा मी त्या कंप्लीट करता करता मला हा वेळ झालेला आहे. कारण कितीही म्हटलं की अगोदर ऑर्डर आलेली आहे ती वेळेत कंप्लीट करू, वेळेच्या अगोदर हेवाना कंप्लीट करू म्हटलं तर खरंच ती वेळेच्या अगोदर कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता, आपण मस्त म्हणतो अगोदर ऑर्डर आलेली आहे, वेळेच्या अगोदर कंप्लीट करून निवांत होईल. निवांतपणा कधीच नसतो आपल्या ह्या बिझनेसमध्ये, कारण जेवढं कटिंग असतं तेवढं ते शिलाई असते. शिलाईनंतर कारण खूप किचकट काम आहे, आवड असते म्हणून आपण ते स्वीकारतो, पण खरंच ब्लाऊज शिवणं म्हणजे खूप किचकट काम आहे आणि ते जर परफेक्ट आलं तर त्या कामाची मजा येते, नाही तर मग पुन्हा तितकं टेन्शन येतं. कारण मग अशीच बघा मी एका ब्लाऊजला गोंधळ झाला सांगते. काही गडबडीमध्ये क्लायंटचा कॉल आला, पुन्हा समोर क्लायंट आलं आणि पुन्हा मी ते येऊन बसली. एक बाही तयार केली होती, दुसरी बाही तयार करायला घेतलेली नाही, हा सगळा गोंधळ झाला. तर इथे ॲक्च्युली ह्या ब्लाऊजला जी आहे ना ती अशी वर्क आहे, ही वर्क आहे, चिकनचा ब्लाऊज आहे. तर पुढे त्याला बॉर्डर आहे. तर हा बाहीचा भाग आहे तो पलटी करायचा नव्हता, अस्तरला आतून अर्धा इंच टीप मारायची होती फोल्ड करून आणि मग तो जॉईन करायचा होता. तर इथून पुढे हा जो 7.25 इंच 7.5 इंचचा घेर आहे तिथून पुढे जॉईंट होता मार्जिंगसाठी. तर त्याच्या पुढे मला अर्धा इंच हा कपडा सोडायचा होता. कटिंग मी केला तसाच केला होता सोडण्यासाठी एक्स्ट्राचा, पण मी घाई गडबडीमध्ये ह्याच्या लेवलने जोडून घेतला, टीप मारली, पलटी झालं, सगळं झालं आणि मग लक्षात आलं की मला हे फिटिंग याचं दंडघेर आहे तो मोठा आहे, सो मला ह्याच्या पुढे जो आहे तो कपडा फोल्ड करावा लागणार आहे. मग ती पुन्हा टीप उसवावी लागली, पुन्हा ते करावं लागलं. कारण कधी कधी घाईच्या वेळेला सुद्धा आपल्याला वेळ खाऊ काम असं होतं, चुकून आपल्याकडे चुकी होते आणि ते आपल्याला महागात पडते. तुमच्याकडून असं होत असेल बऱ्याच वेळेला, तशी मला कमेंट केला तर मला आवडेल तुमच्या गप्पा वाचायला. ऐकू शकत नाही तर वाचायला, तुम्ही माझ्या गप्पा ऐकू शकता पण तुमच्या गप्पा मी वाचू शकते. तर चला पुन्हा मी तुम्हाला सांगते ह्या ब्लाऊजचं माप. कारण ह्या ब्लाऊजचं माप आहे 4 टक्स विथ बेल्टवाला ब्लाऊज आहे. उंची याची 14.5 इंच आहे. छातीचा भाग याचा जो आहे तो 42 इंचाचा ब्लाऊज आहे. छातीची साईज आहे ती 42 इंच आहे. कंबर आहे ती 38 इंच आहे आणि ह्याचा पुढचा गळा 6.75-7 इंच आहे आणि पाठीमागचा गळा 11 इंच आहे. तो शोल्डर ह्याची किती घ्यायची हा तुमचा नक्कीच प्रश्न असेल. तर 42 छातीला गळा जर तुमचा 9च्या खाली असेल तर तुम्ही 5.5 6 शोल्डर घेऊ शकता आणि गळा जर तुमचा 9च्या वरती असेल तर 6 घेऊ शकता. त्यानंतर दंडगेर आहे तो 6 घ्यायचा आहे आणि बाहीची उंची 7 इंच आहे आणि दंडगेर आहे तो 7.25 इंच आहे. तर हे आहे ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट, मोठं साईज आहे. आता याच ब्लाऊजचं कटिंगसुद्धा आपण टाकलेलं आहे, याच ब्लाऊजचं स्टिचिंगसुद्धा आपण टाकलेलं आहे. अगदी 56 साईजच्या ब्लाऊजपर्यंत, 56 चेस्ट साईजच्या ब्लाऊजपर्यंत मी ब्लाऊजांचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर बऱ्याच वेळेला गंमत अशी होते, व्हिडिओ मी टाकलेले असतात, आता बरेच वर्ष झालं आपलं हे चालू आहे काम. सो एखाद्या व्हिडिओ खाली कमेंट येते की ताई या साईजचा ब्लाऊज आम्हाला दाखवा, तर मी तिथं सांगते की हा व्हिडिओ आपल्या होम पेजला आहे, जाऊन तुम्ही प्लीज चेक करा. पुन्हा मला कमेंट येते की ताई त्याची लिंक पाठवा. कसं आहे, बऱ्याच वेळेला मला शक्य होत नाही या गोष्टी. मला मस्त वाटतं की ती लिंक, तो व्हिडिओ कुठे आहे, कधीचा आहे, स्क्रोल करावा आणि शोधून बघावं, तुम्हाला लिंक ती सेंड करावी. पण माझ्या कामातून खरं सांगते मी विसरून जाते. इच्छा तर माझी फार असते पण मी विसरून जाते या गोष्टी. तर प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हो, नुसतं सबस्क्राईब करून नाही होणार, तर जी आपली बेल आहे किंवा जी घंटा आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे आपला व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहील. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये राहील की हा बाबा आपला व्हिडिओ आलेला आहे, ताईचा व्हिडिओ आलेला आहे, तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. मग त्यानंतर तुम्हाला सगळ्या व्हिडिओंची लिंक लागेल आणि तुम्ही हे व्हिडिओ एकामागे एक सगळे तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला बिझनेस सांभाळता मॅनेज करावं लागतात, ॲडजस्ट करावं लागतात. आज आहे सोमवार, श्रावणातला आज दुसरा सोमवार आहे आणि ह्या श्रावणी सोमवारचा उपवास आहे. सकाळचं रुटीन करून घरातून बाहेर पडली होती, संध्याकाळी गेल्यानंतर पुन्हा उपवासापासून सगळं आहे. कधी कधी मलाच वाटतं मला कोणीतरी करून काहीतरी द्यावं, मी निवांत बसून घासवर खाईन आणि झोपून जाईल, पण असं होत नसतं. आपल्याला तिथेही करावं लागतं, आपल्याला इथेही करावं लागतं, कारण आपल्यावरती अवलंबून घरचे आपली लोक असतात, त्यांना आपल्याला जेवण वगैरे करून देणं आपलं कर्तव्य आहे. सो आपल्याला ते पार पाडावंच लागतं. आपण ते अगदी हसतमुखाने पार पाडतो. तर चला मग आता मला हे ब्लाऊज कटिंग करायचे, त्याच्यासाठी मला अगोदर अस्तर काढायला होतं, कारण ह्या सगळ्यांचे अस्तर काढून कटिंग करून घेतले होते. तेवढं काम इथपर्यंत आलेलं आहे. आता हे कटिंग करेल तोपर्यंतच मला 1-1.5 तास जाईल, कारण क्लायंटमध्ये आलं तर पुन्हा विसरायला होईल किंवा हे राहून जाईल. तर पहिल्यांदा अस्तर काढते, हे कटिंग करते आणि कटिंग करून झाल्यानंतर वेळ असेल तर त्यातला एखादा दुसरा ब्लाऊज शिवणार आहे. कारण आता जर तो ब्लाऊज शिवून झाला तर ते हातशिलाला जातील. जर बाकीचे 4 ब्लाऊज आहेतच मला हातशिलाला देण्यासाठी. हातशिलावालीच्या मॅडमचा पण बाळाचा बड्डे आहे आज, त्याच्यामुळे ती येणार नाही, तिच्या घरी जाऊन मला आता ब्लाऊज द्यावे लागतील.
तर अशी आहे माझी लाईफ, जी स्ट्रगलनी भरलेली आहे. तुमच्यापैकी कोणाची लाईफ अशी स्ट्रगलनी भरलेली असेल, पण हा आवडीचा स्ट्रगल आहे, त्यामुळे काही वाटत नाही. मी तुम्हाला हसून सांगते, कारण मी जी लाईफ जगते त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेला वारंवार असं म्हणते की आपल्याला हे आपण मनाने चॉईस केलेलं काम आहे, ते आपल्याला करणं आहे आणि हे शिवाय आवडीचं आहे, आपलं पॅशन आहे, त्यामुळे आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. मग इतकं काम मला आहे हे रडत करण्यापेक्षा आणि रडत सांगण्यापेक्षा हसून सांगा आणि हसून करा ना. त्यामुळे तुमच्या कामामध्ये इंटरेस्ट येईल, काम करण्यामध्ये मजा येईल आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर जे समाधान आहे ते सुख अनुभवता येईल. सो तुम्ही सुद्धा अशा गोष्टी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.